भाऊसाहेब गागरे, शरद गागरे, शुभम टेकुडे, दत्तात्रय फटांगरे, एल.के. झावरे, मिनीनाथ सुखदेव शिर्के, देवराम मगर, श्रीकांत वाघमारे, रामदास डोले, पोपटराव चौधरी, राजेंद्र मुगदे, सुभाष सासवडे, प्रकाश रोहकल्ले, संतोष मोरे, बाळासाहेब कोकाटे, संदीप केदार, एकनाथ दुधवडे, बाबासाहेब रोकडे, साहेबराव काशीद, संजय थोरात, परशुराम शेलार, अशोक खैरे, बाळशीराम शिंदे, निलेश पवार, अण्णासाहेब खैरे, सोपान थरतरे, डॉक्टर अविनाश शेलार, सोपान शेलार, ऋषिकेश नरसाळे, हरीश काका दावभट, समित रोकले, नंदकुमार भांड, विक्रमकुमार मनसरे, बाळशीराम शिंदे, विकास शिवले, पंढरनाथ उंडे, धनंजय शेठ निमसे, तसंच आमच्या पारनेरचे राहिलेले संजय आहेर, संतोष चौगुले, अविनाश गोडसे, महादेव पवार, शुभम गोडसे, विनोद दुगोडसे, प्रवीण डोंगरे, अनिल आहेर, कुंडली वाफारे, महादेव कुंडे, दिलीप घुले, कृष्णा ठोबे, जबाजी जरळ, जालिंदर खोसे, नामदेव गायकवाड, बाळासाहेब वाळून, संतोष शिंदे, संतोष गागरे आणि आपल्या धाराशिव मधील स्वतः राहुल भैया मोठे, तात्यासाहेब गोरे, महादेव खैरे, मधुकर मोठे, रणजित मोठे आले का? मच्छिंद्र कवडे, दादासाहेब सोनारीकर, शिवाजीराव गाडवे, सुदन भाऊ पाटील, हनुमंतराव पाटोळे, अॅडव्होकेट संदीप पाटील, हनुमंत कोलते पाटील, संजय पाटील अरसोलीकर, नितीन बिक्कड, महेश ढेपे, प्रशांत कवडे, नसीर शाह बर्फीवाले, राहुल बनसोडे, प्रदीप डोके, दत्तात्रय पाटील, बाबूलाल सुरवशे, प्रताप भैया देशमुख, अधिकनाथ पालके, नानासाहेब पाटील, मारुती मासाळ, मोहनदादा मुसळे, संजय काका बोराडे, आर.डी. सूळ, प्रवीण खटाळ, महादेव जाधव, विष्णू शेवाळे, भाऊसाहेब खरसडे, डॉक्टर दशरथराव घोगरे, धनंजय हंडे, भाऊसाहेब नलवडे, रणजित गायकवाड, संजय पवार, डॉक्टर रवींद्र जगताप, अॅडव्होकेट सुजित देवकते, श्री हरिश्चंद्र मिस्किन, सोमनाथ शिरसाट, प्राध्यापक सुरेश कोकाटे, विजय बोराडे, गोविंद जाधव, धनंजय मोरे, श्रीराम खंडागळे, शहाजी दराडे, सतीश सोन्ने, गोरीशंकर साठे, अशुरबा चोरमले असे सर्व मान्यवर मगाशी विद्यमान पदाधिकाऱ्यांची मी चुकून नावं घ्यायचं राहिलो. पैलवान नवनाथ जगताप, जे सध्या विद्यमान पदाधिकारी आहेत, अमोल काळे, रामराजे साळुंखे, सूर्यकांत सांचे, दादा बारसकर, अण्णा भोगील आणि माझ्या भूम, परांडा, वाशी, अकोट, बाळापूर, पारनेर, पाथर्डी ह्या सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यातून आलेले उपस्थित असणारे सर्व मान्यवर मित्रांनो, आपण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जी काही शिकवण दिलेली बेरजेचं राजकारण, ते बेरजेचं राजकारण आपण या निमित्तानं करतोय. पण आपली भूमिका जातीभेद, धर्म, पंथ हे सगळेजण एकोप्याने काम केलं पाहिजे. जातीभेद डोक्यात अजिबात राहता कामा नये. मागासवर्गीय समाज असेल, आदिवासी समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, भटका समाज असेल, ओबीसी समाज असेल, माझा सर्वसाधारण समाज असेल, जे जे घटक समाजामध्ये आहेत, मी नेहमी सर्वांना सांगतो की हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन केली आणि त्याच्यातून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. नंतरचा इतिहास छत्रपती संभाजी महाराज आणि नंतरचा कसा कसा इतिहास बदलत गेला ते तुम्ही सगळ्यांना माहिती आहे. पण आताही काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सेक्युलर विचारधारेचा पक्ष आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी आपल्या जातीय सलोखा ठेवला पाहिजे. कुठेही एकमेकांमध्ये अंतर पडता कामा नये, एकमेकाच्या बद्दल दुस्वास दाखवता कामा नये, एकमेकाचे प्रश्न नीटपणे जमिनीवर पाय ठेवून लोकांच्या मध्ये मिसळून लोकांचे प्रश्न समजून घेऊन सोडवले गेले पाहिजेत. आपल्या इथं विक्रम काळे आणि सतीश चव्हाण हे
तुमच्या दोघांची गावं ह्या धाराशिव जिल्ह्यातच येतात आणि त्याच्यामुळं हे MLC म्हणून आपल्याला मदत करू शकतात. पण MLAला यावेळेस आपल्याला जरा तिथं फटका बसला. एकेकाळी पदमसिंह पाटील साहेब, बाप्पा मोठे हे सगळे मान्यवर ज्यावेळेस तिथलं नेतृत्व करत होते त्यावेळेस हा जुना उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव जिल्हा हा राष्ट्रवादीचा तसा बघितलं तर बालेकिल्ला होता. अनेकदा जिल्हा परिषदा वगैरे पदाधिकारी आपले असायचे, अनेक कारखाने आपल्या विचाराने तिथं चालायचे. सातत्याने डॉक्टर साहेबांच्याकडे महत्वाची खाती होती. डॉक्टर साहेबांनी पण त्या खात्याचा उपयोग आपल्या धाराशिव आणि उस्मानाबाद जिल्ह्याला कसा होईल हा प्रयत्न त्या ठिकाणी केला. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये थोडंसं तिथलं चित्र बदललेलं आहे. आपल्याला देखील आता काम मोठ्या प्रमाणावर करावं लागणार आहे. मी पण जिल्ह्याच्या दौऱ्यावर मी आता उद्याच बीडला चाललेलो आहे. वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मी पण जातोय. नंतर कोल्हापूर आहे, जळगाव आहे, अशा वेगवेगळ्या भागामध्ये दौरे पक्षाने माझे आखलेले आहेत. त्याच्यातून आपली हीच भूमिका आहे. यंदा पाऊस काळ चांगला झालेला असल्यामुळं तुमच्या इथं पिकं पण बऱ्यापैकी आहेत. कृषी खातं आता दत्तामामा भरण्यांच्याकडे दिलेले आहेत. तेही स्वतः उत्तम शेतकरी आहेत. त्यांची शेती पण अतिशय चांगली आहे. ऊसाची शेती असेल, डाळिंबाची असेल, केळीची असेल किंवा आमच्या द्राक्षाची असेल, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे शेती करणारा हा शेतकरी, त्यांचं संपूर्ण परिवार, संपूर्ण कुटुंब हे शेतीमध्ये काम करत असतं. मी त्यांना फार पहिल्यापासून त्यांच्या चुलते आणि त्यांच्या वडिलांच्यापासून मी त्यांना ओळखतो. वेगवेगळी पदं अनेक त्यांना भूषवलेली आहेत. आमच्या पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन होते, आमच्या छत्रपती कारखान्याचे चेअरमन होते, आता बरे तिसऱ्यांदा आमदार झालेले आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तो शेतकरी आहे, त्याचा ऊस स्वतःचा, त्याचा स्वतःचा म्हणजे एकट्याचा नाही, नाहीतर पुन्हा त्याच्या मागं काहीतरी उठायचं. त्याचा बर्ने परिवाराचा मोठा परिवार आहे, त्यांचा ऊस 16,000 टन जातो. 16,000 टन. त्यांची द्राक्षाची बाग 45 ते 50 एकर आहे. डाळिंबाची बाग 45 ते 50 एकर आहे. 8 देशामध्ये त्यांची द्राक्ष एक्सपोर्ट होतात. केळी पण अतिशय उत्तम आहे. तुम्ही कधी जर आला त्या भागात तर तुम्ही बघा, अतिशय उत्तम शेती करतात ही सगळी लोक. सांगायचं तात्पर्य, मोठा शेतकरी आहे परंतु कष्टातनं पुढे आलेला आहे. त्याच्या आजोबांच्या, त्याच्या वडिलांच्या काळामध्ये अतिशय, तेव्हा तर जमिनीच्या किमती काय होत्या तुम्हाला माहिती आहे. आता जमिनीच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या, पण त्या काळामध्ये जमिनीला इतकी किंमत नव्हती. पण लांबनं पाणी कुठनं उजनीवरून आणलं, कुठून वेगवेगळ्या भागातनं विहिरी पाडल्या, बोर पाडले आणि प्रत्येक पाण्याच्या थेंबाचा वापर हा व्यवस्थितपणे केला, ठिबकचा वापर केला. अशा पद्धतीनं हा आडाचा शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे सध्या ती जबाबदारी आपण दिलेली आहे. त्यामुळं आपले शेतकऱ्यांचे प्रश्न, आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी, आज आपण आता इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर सुरू करतोय. आजच कॅबिनेटला त्याच्याबद्दलचा निर्णय झाला. अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही करतोय. आता नांदेडला पण जागा फायनल करून तिथं आपल्याला करायचं. उद्या मी बीडचं भूमिपूजन करतोय. त्याच्यामध्ये साधारण तुम्हाला रेषे सांगतो, 200 कोटीचा प्रोजेक्ट असला तर टाटा ट्रस्ट आपल्याला 165 कोटी रुपये द्यायचे, 35 कोटी रुपये आपण घालायचे, आपण म्हणजे सरकारने. आणि 200 कोटीचा प्रोजेक्ट उभा राहिला तर साधारण 7,000 विद्यार्थींना दरवर्षी त्याच्यातनं अतिशय आत्ताच्या काळामध्ये जे शिक्षण आपल्या मुलांना मुलींना दिलं पाहिजे, म्हणजे ते स्वतःच्या पायावर तरी उभे राहतील किंवा तिथल्या वेगवेगळ्या कंपन्या असतील तिथं त्यांना नोकरी मिळेल, अशा प्रकारचं शिक्षण त्याच्यातनं आपण उपलब्ध करतो. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये आम्ही 2-3 वर्षापूर्वी ते सुरू केलं, परंतु आमचं ठरलंय आता 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आपण ते करायचंय. आपण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील मी ते तुम्हाला मंजूर करून देतो. तुम्ही त्याबद्दल काही काळजी करू नका. कारण आपल्या इथली भौगोलिक परिस्थिती जरा वेगळी आहे. आपल्याला प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आहे त्यांना जी काही जमीन आहे त्याची व्यवस्थितपणे बारकाईनं शेतीवाडी करावी लागते आणि आपला प्रपंच चालवावा लागतो. परंतु काहींना माझ्या पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर धाराशिवचे लोक
पोटाची खळगी भरण्याच्या करता किंवा कामाधंद्याच्या नोकरीच्या करता येत असतात. अक्षरशः एक भाग पुण्यामध्ये घ्या, आमच्या ह्याच्यामध्ये घ्या, पिंपरी चिंचवडमध्ये घ्या, बरेच बीड जिल्ह्यातनं, माझ्या धाराशिव जिल्ह्यातनं, माझ्या अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड वगैरे तो भाग आहे कर्जत तिकडचं, असं ह्या सोलापूर जिल्ह्यातनं खूप मोठ्या प्रमाणावर लोक पाठीमागे त्यांनी इकडं येणं केलेलं आहे. का तर तिथं जगण्याचं साधन कमी असल्यामुळं. परंतु आता आम्ही इंडस्ट्रीला पण तिथं जाण्याच्या करता भाग पाडतोय. मी आता मराठवाड्यामध्ये आपल्या इथं धाराशिवला धावपट्टी आहे, परंतु बीडला आता आम्ही धावपट्टी करतोय. तिथं विमानं कशी उतरतील, टेक ऑफ कशी होतील, रेल्वेचं जाळं आम्ही आणखीन विणण्याचा प्रयत्न करतोय, रेल्वे सुरू करण्याचं काम करतोय, नॅशनल हायवेच्या निमित्तानं मोठे मोठे रस्ते आपण अधिकचे करतोय. या सगळी कामं आपण केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये काम करत आहे. त्यांना साथ देण्याचं काम अमित भाई शाह असतील किंवा त्या बाबतीमध्ये स्वतः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असतील, नितीन गडकरी असतील किंवा पियुष गोयल साहेब असतील, आताचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण, त्यांना कृषीचा खूप चांगला अनुभव आहे. अनेकदा आम्हाला त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळते, त्यावेळेस ते सांगत असतात. या पद्धतीनं ह्या सगळ्या मंत्री महोदयांचा उपयोग आपण आपल्या राज्याला घ्यायचा प्रयत्न करत असतो. आजच आमचं वाढवण बंदराच्या बद्दल पण मराठवाड्यातनं जो समृद्धी महामार्ग आलाय त्याला कसं आपल्याला जोडता येईल अशा पद्धतीनं आज आम्ही त्याला तत्वतः मान्यता दिलेली अशी अनेक कामं चाललेली आहेत. आता ही कामं करत असताना मी नेहमी सांगतो, सरकारच्या विरोधामध्ये म्हणजे सत्याच्या विरोधामध्ये राहून कामं होत नसतात. त्यामध्ये पुढची कुठली बैठक 6:30 असू दे, बसतील आमदार, काय बिघडत नाही. त्यामध्ये ही लोकांच्यामुळं तुम्ही आमदार होता माहिती, त्यामुळं टेंभूरला जायची चांगली माहिती दिसते. गमतीचा वाक्य. तर मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण मला सांगायचं एवढंच आहे की मला एक उशीर झाला. शेवटी तुम्ही जीवाभावाचे कार्यकर्ते, आपले सगळ्यांचे विचार एकसारखे आहेत. आपण सगळ्यांना मिळून काम करावं लागणार आहे. सभासद नोंदणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावी लागणार आहे. या निमित्तानं उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे येऊन ठेपलेल्या आहेत. परवाच कालच मला वाटतं सुप्रीम कोर्टाचा पुन्हा ओबीसीच्या बद्दलचा निकाल आलेला आहे. मागच्या वेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच ह्या निवडणुका होणार होत्या. 2022ची गोष्ट मला चांगला आठवतोय. पण त्यावेळेस ओबीसी समाजातल्या घटकाला कुठंही आरक्षण ठेवलं नव्हतं. आरक्षण फक्त होतं मागासवर्गीयांना, आदिवासींना, महिला आणि पुरुष आणि सर्वसाधारण. परंतु आज महत्वाचा घटक इतर मागासवर्गीय समाज आहे ना, त्यांच्यावर कसा आपल्याला अन्याय करता येईल. आणि त्याच्याकरता आम्ही त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेलो की बाबा हे बरोबर नाहीये. पहिल्यापासून 27% जागा हे ह्या घटकाच्या करता आरक्षित ठेवलेल्या असतात आणि त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. कारण प्रत्येकाला वाटतं की आम्हालाही संधी मिळाली पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्यातले उद्याच्या काळात जिल्हा परिषद, तालुका पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं मला माझ्या सर्वच भागातल्या सहकारी मित्रांना, भूम, परांडा, वाशी, अकोट, बाळापूर, पारनेर, पाथर्डी ह्या भागातले सगळे माझे सहकारी मित्र आहेत, त्यांना सगळ्यांनाच मला सांगायचंय की बाबांनो, त्या पद्धतीनं तुम्ही कामाला लागा. कुठेही आपसामध्ये हेवे दावे करू नका. हा नंतर आलेला, हा पहिल्यापासून आहे असा भेदभाव पण करायचं काही कारण नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल, ज्याच्यात नेतृत्व असेल, ज्याच्यात जनमानसाची प्रतिमा त्या वॉर्डात किंवा त्या प्रभागात किंवा त्या जिल्हा परिषद गटात किंवा त्या तालुका पंचायत गणात ज्याची चांगली असेल, आरक्षण कसं निघेल आता ते कळेल आपल्याला. त्या पद्धतीनं आपण तिथं संधी देण्याचं काम करू. तुम्ही पण जबाबदारीनं वागा. कुठं तुमच्याकडनं पण काही चूक झाली तर त्याचा फटका हा पक्षालाही बसतो, आम्हालाही बसतो, तुम्हालाही बसतो. त्याच्यामुळं कुठंही आता तारतम्य ठेवून तुम्हाला वागलं पाहिजे, बोललं पाहिजे.
आपण कुठेही सहज बोलायला काहीतरी जातो, त्याच्यातनं पण गैरअर्थ काढले जातात, त्याच्यातनं पण बदनामी होते. पूर्वीच्या काळामध्ये वेगळी गोष्ट होती. आता सोशल मीडिया इतका ऍक्टिव्ह झालाय, प्रिंट मीडिया ऍक्टिव्ह झालाय, इलेक्ट्रॉनिक मीडिया ऍक्टिव्ह झालाय. जरा कुणी कुठं काय बोललं तर ताबडतोब सगळीकडं ती बातमी जाते की इथं इथं अशा अशा पद्धतीनं वक्तव्य करण्यात आलं. त्याच्यामुळे फार भान ठेवून आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये आपण एकोपा दाखवला पाहिजे. उद्याच्याला काही दिवसांनी मी पुन्हा सगळ्या प्रमुख सहकाऱ्यांना घेऊन बसेन आणि त्याच्यातनं बाकीच्याही बाबतीमध्ये कुणाकुणावर काय काय जबाबदारी द्यायची, कशा पद्धतीनं द्यायची. आज पुन्हा तीन पक्षांनी, रामदास आठवले साहेब आणि इतर पण काही मित्रपक्ष आहेत, त्याच्या संदर्भामध्ये एक कमिटी आमची केलेली आहे, आम्ही केलेली आहे समन्वय समिती. त्याच्यामध्ये आपल्याकडनं सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, त्यांच्याकडनं रवींद्र चव्हाणजी आणि चंद्रशेखर बावनकुळेजी, आणि शिवसेनेकडनं माझ्या माहितीप्रमाणे शंभूराज देसाई आणि उदय सामंत, अशी 6 जणांची कमिटी आहे. त्याच्यातनं महामंडळ ही कुठली कुणाला द्यायची, संख्येच्या प्रमाणात ती मिळणार आहेत, आणि सदस्यपद कुठली कुणाला द्यायची, अशा पद्धतीनं ती घडेल. प्रताप सरनाईक हे तुमचे पालकमंत्री आहेत. मी विशेषतः धाराशिवकरांना सांगू इच्छितो. त्याच्यामुळे त्या भागामध्ये कशा प्रकार हो हो बस त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आजच प्रताप सरनाईक, मी, मुख्यमंत्री एकनाथराव, साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये डीपीसीच्या बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली. परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतोय. ती उठवत असताना त्यामध्ये साधारण तिन्ही पक्षाला, म्हणजे लोकप्रतिनिधींना तिथं त्यांच्या जो काही आम्ही सूत्र ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे, जसं सूत्रांच्या माहितीनुसार, तसं माझी पण हे नेहमी बातमी लावतात सूत्राचार. म्हटलं कुठलं सूत्र ते दाखवा तरी, कुणाचं नाव सूत्र आहे. पण ठीक आहे, त्यांच्यामुळे मलाही सूत्र आता आठवलं. तर आमच्या सूत्रानुसार जे काही वाटप करायचं ते आम्ही करतोय. त्याच्या संदर्भामध्ये देखील आज विधानसभेचा आपल्याकडे एकही आमदार नाहीये, त्याच्यामुळं तिथं कसं राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही. खूप मोठे काही रक्कम मिळेल अशातला भाग नाही, परंतु तिथं काम करताना काही का होईना त्यांना पण मदत झाली पाहिजे. ह्या दृष्टिकोनात आजच माझी चर्चा झालेली आहे. त्याबद्दल पण आपण काही काळजी करू नका. पण मिळालेला जो फंड असेल त्याचा उपयोग खरोखर जनतेच्या भल्याकरता झाला पाहिजे. उद्याच्याला त्याच्यात कुठल्या चुका होता कामा नये. आपल्यालाही काम दाखवता आलं पाहिजे किंवा हे तर आम्हाला अशी मदत झाली आणि हे काम आम्ही समाजाच्या करता करून दाखवलं. ह्या प्रकारे आपण एकमेकाला साथ देऊया, अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती राहणार आहे. आज मागे माझी 2-3दा राहुलची चर्चा ज्यावेळेस झालेली होती त्यावेळेस राहुल म्हणायचा, दादा मी एकटा निर्णय घेऊ शकत नाही, शेवटी मला माझ्या वडिलांच्या पासून ह्या भूम, परांडा, वाशी ह्या सगळ्या भागांनी अतिशय प्रेम केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याशिवाय मला हा निर्णय घेता येणार नाही, अशा पद्धतीनं त्याने मला बोलून दाखवलेलं होतं. आणि त्याचंही बरोबर होतं. मी त्याला म्हणलं की ठीक आहे, शेवटी सहकारी बरोबर असल्याशिवाय खरा रंग या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला येत नाही. आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्यांशी बोलून तुम्ही पण त्याच्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्वच माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आभार मानतो. तिथली कामं करण्याच्या करता देखील सुदैवाने वित्त आणि नियोजन सारखं महत्वाचं खातं माझ्याकडे, बाकीची पण अनेक वेगवेगळ्या प्रकारची खाती आपल्याकडे आहेत. त्या विभागाचा उपयोग, डिपार्टमेंटचा उपयोग हा निश्चितपणे सर्व महाराष्ट्राला करत असताना
तिथं धाराशिव पण कुठं मागं राहणार नाही, अहिल्यानगर पण कुठं मागं राहणार नाही, किंवा आमचं अकोला असेल किंवा बाकीच्या 3च जिल्हे आहेत तसं बघितलं तर, अकोला, अहिल्यानगर आणि धाराशिव ह्याच भागातले आपले सहकारी मित्र येत आहेत. अजूनही तुम्हाला काही मित्र परिवार जवळचे सहकारी असतील तर ते आपल्यापासून जरा बाजूला गेले असतील तर त्यांनाही आपल्याबरोबर आणण्याचा प्रयत्न आपण करा. प्रयत्न माणसाने चांगल्या कामाचा सतत करत राहायचं असतं आणि इथून पुढं एक चांगलं वातावरण, पूर्वीचं जे धाराशिव जिल्ह्यामध्ये वातावरण होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये, तशा पद्धतीचं वातावरण आपण अहिल्यानगर असेल, आपला धाराशिव असेल किंवा अकोला जिल्हा असेल, ह्या सर्व भागामध्ये करण्याच्या करता तुमच्या सगळ्यांचं आम्हाला मदतच होईल. त्याबद्दलची मी खात्री ह्या निमित्तानं बाळगतो. तसंच मगाशी मी संजय खोसेचं नाव घेतलं का रे? संजय खोसे, संभाजीराव थोरात, दादासाहेब जालन, राजेंद्र आहेर आणि गोरख साळुंके हे पण सहकारी मित्र आपल्या भूम तालुक्यातले, त्यांनी पण आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचं ठरवलेलं आहे. मी सर्व मान्यवरांचं ज्यांची मी नावं घेतली त्या सर्वांचं माझ्या भूम, परांडा, वाशी, त्याच्यामध्ये पारनेर, त्याच्यामध्ये अकोट, त्याच्यामध्ये बाळापूर, त्याच्यामध्ये पाथर्डी, ह्या सर्व तालुक्यातनं आलेले आमचे ताराचंदजी, ह्या सगळ्यांचंच मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो. तुम्हाला विश्वास देतो की कुठेही तुमच्यावर अन्याय होऊन दिला जाणार नाही. कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्यावर आगीतनं उठलून फोपट्यात पडलो अशा प्रकारची वेळ आम्ही येऊन देणार नाही, त्याबद्दलची ग्वाही. उलट आता तुम्हाला वाटेल की उगीच आपला राहुल इतक्या उशिरापर्यंत थांबला, मागच जायला पाहिजे होतं. खरं तर त्याच्यामध्ये काय होतंय ते प्रत्येक जण ते मला म्हणायचं, दादा मी आता आलो तर मला तिकीट मिळेल का? अरे तुला म्हणलं ये जरी, तुला कसं तिकीट द्यायचं माझं मी ठरवतो. नाही आता तुम्ही काळजी करू नको रे, तेव्हाही माझ्या हातातच होतो. माझं माझ्याच हातात आहे, दुसऱ्याच्या हातात नाही. त्यामुळं मी स्वतः राहुलला सांगितलेलं होतं, बारामतीचं तिकीट नंतर जाहीर होईल, पहिलं तुझं तिकीट जाहीर होईल. पण त्याला तरी जरा भीती वाटत होती. नाही म्हटलं तरी तुमच्या तिथली राजकीय परिस्थिती आता बरीचशी बदललेली, ही तुम्हालाही मान्य करावं लागेल. त्या खोलात मी जास्त जात नाही, नंतर तेवढेच हेडलाईन लावतील की अजित पवार असं बोलले तसं बोलले. परंतु काळानुरूप, परिस्थितीनुरूप आपल्याला काही गोष्टीचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्याच्यामुळं आता लोकसभा आणि विधानसभेला तर खूप अवकाश आहे, पण ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ह्या सर्वांच्याच दृष्टीने, म्हणजे भाजपच्या, शिवसेनेच्या, राष्ट्रवादीच्या, समोरच्या आघाडीच्या सगळ्याच पक्षाच्या दृष्टीने फार महत्वाच्या आहेत. त्यावेळेस आपला पक्ष देखील कुठं त्याच्यामध्ये कमी पडता कामा नये, ही खबरदारी माझ्या स्तरावर आम्ही राज्यामध्ये काम करणारे सगळे घेऊ, परंतु गाव पातळीवर, तालुका पातळीवर, जिल्हा पातळीवर काम करणाऱ्या तुम्ही पण सगळ्या मान्यवरांनी ती घेतली पाहिजे आणि तुम्ही घ्याल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना समोर व्यक्त करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत देखील करतो. इथं आल्याबद्दल स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना, म्हणजे आता गमच्या टाकायचीच आहेत, परंतु सगळ्यांनाच ज्यांची नावं घेतली त्या सर्व मान्यवरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे असं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.